नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि वाढीव मोबदला घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक करण्यात आली आहे. बीड पोलिसांच्या विशेष तपास पथकानं एसआयटीनं लातूरमधून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात तब्बल 241 कोटी रुपयांच्या वाढीव मोबदल्याचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान 154 बनावट आदेश जारी करण्यात आल्याचं उघड झालं असून त्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या नावाचा, पदाचा आणि स्वाक्षरीचा वापर करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीत काही अधिकारी, कर्मचारी आणि दलाल यांच्यातील संभाषणेही समोर आली असून या घोटाळ्याचे धागेदोरे अधिक खोलवर जात असल्याचं सांगितलं जात आहे. अविनाश पाठक हे 2013 बॅचचे IAS अधिकारी असून त्यांनी बीडसह लातूर आणि धाराशिव येथेही महत्वाच्या पदांवर काम केलं आहे. सध्या त्यांच्या या अटकेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.